पुणे जिल्ह्याच्या नंतर आता अजून एक स्मार्ट सिटी इंदोरमध्ये सुद्धा रस्ते खचायला लागलेत. पाईपलाईनच्या फक्त चाचणीच्या वेळी 40 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्याचे तुकडे झाले. कसे ते बघूयात. स्मार्ट सिटी पुण्यानंतर आता मध्य प्रदेशातील अजून एक स्मार्ट सिटी इंदोरमध्येही रस्ते खालून खचू लागलेत. पाणी फोडून रस्त्याचे तुकडे तुकडे झालेत. सीसीटीव्हीमध्ये दर्जेदार रस्ते कामाचं हे चित्रण कैद झालंय. एक दोन नव्हे तर 40 कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. रस्ता बांधून फक्त 3च वर्ष झाली होती. नव्यानं टाकण्यात आलेल्या पाईपलाईनची चाचणी सुरू करताच रस्ता फोडून पाणी बाहेर आलं. आजवर वरून दरड कोसळल्यामुळे रस्ता खचायचा. वाहनांच्या वजनानं रस्त्याचा काही भाग खचायचा. मात्र पाईपलाईनच्या पाण्यामुळे रस्ता खालून खचण्याचं हे नवं तंत्रज्ञान यंदाच पाहायला मिळतंय. हे फक्त इंदूरमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा घडलंय. किंबहुना रस्ता खालून खचण्याच्या या तंत्रज्ञानाचा जनकही महाराष्ट्रच आहे. पुण्यातल्या तळेगाव दाभाडेतल्या रस्त्यासोबत सुद्धा सेम टू सेम प्रकार घडला. करोडो रुपये खर्चून पाईपलाईन टाकली. आठवड्याभरावरती उद्घाटन असताना पाईपलाईनची चाचणी करण्यात आली. त्याचवेळी पाणी रस्ता फोडून वर आलं. फक्त पाईपलाईनच्या चाचणीवेळीच जर ही रस्त्यांची अवस्था होत असेल तर प्रत्यक्ष पाणी सोडताना आपले रस्ते कारंजांमध्ये बदलले असते की काय, अशीही शंका अनेकांना येते. त्यामुळे फक्त पुणेच नव्हे तर अनेक स्मार्ट सिटी योजनेत घोषित झालेल्या शहरांमधल्या कामाच्या दर्जावरनं वाद आहेत. इंदोरमध्ये आता संबंधित रस्ता बांधताना यंत्रणेनं नेमकं किती पाणी मुरवलं याची चौकशी करण्याची मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, इंदोर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.